महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या निवडणुकीत IMA MMC पॅनलचा दणदणीत विजय झालाय। 9 पैकी 8 जागांवरती त्यांनी विजय मिळवलेला आहे। नागपूरचे डॉक्टर संजय देशपांडे 8504 मतांनी विजयी झालेत। या निवडणुकीत भाजपा पुरस्कृत पॅनलचा पराभव झालाय। तब्बल 10 वर्षांनंतर महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलची निवडणूक पार पडली आणि या निवडणुकीत IMA MMC या पॅनलने जोरदार यश संपादन केलेलं आहे। 9 पैकी 8 जागांवर विजय मिळवलेला आहे आणि त्यापैकीच एक नागपूरचे डॉक्टर संजय देशपांडे आपल्या सोबत आहेत। सर, सर्वप्रथम तुमचं अभिनंदन। काय वाटत होतं निवडणुकीत विजय मिळेल, कारण मतदानही खूप अल्प झालेलं होतं? नमस्कार, सगळ्या मतदारांचं पहिले आभार, त्यांनी आम्हाला निवडून दिलं आणि प्रचंड संख्येने निवडून दिलं। ही निवडणूक जेव्हा सुरू झाली त्यावेळेस असं वाटत होतं की 2 पॅनल IMAचे फॉर्म झाले होते। राजकीय पक्षांनी पण थोडी बहुत नाही म्हटलं तरी शेवटच्या क्षणी उडी मारली होती, पण तरीही मतदारांना कदाचित ते आवडलं नाही किंवा त्यांचा IMAचे जे आमचं नेतृत्व आहे, आमचे जे पास्ट प्रेसिडेंट्स IMA महाराष्ट्राचे आणि MMC महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचे चेअरमन, त्यांचे माजी जे सदस्य होते ते आणि आमचे सगळे सिनियर IMA महाराष्ट्राचे जे पदाधिकारी होते किंवा जे ऍक्टिव्हिस्ट म्हणतो आम्ही, कार्यकर्ते, तर या कार्यकर्त्यांना खूप जास्त प्रमाणात आमच्याबद्दल सहानुभूती आणि आपुलकी होती। आणि IMA म्हणजे ही एक अशी कामगार संघटना असतात ना, तसं आमच्या डॉक्टरांची संघटना, आम्ही कामगार नाही पण बरेच कायदे कानून आमच्या अगेन्स्ट असतात। जनमानस आहे बरेच वेळा प्रायव्हेट प्रॅक्टिशनरच्या अगेन्स्ट असतं आणि पैसा घ्यावा लागतो, पण त्याला काही दुसरा उपाय नाहीये। त्याच्यामुळे IMAची संघटना ही फक्त डॉक्टरांचं हितरक्षण करते किंवा डॉक्टरांच्या भल्यासाठी काम करते। त्यामुळे लोकांचा हा विश्वास आणि आमचंच खरं IMAचं पॅनल असा त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला, त्यामुळे खूप आनंद झाला। खूप खूप धन्यवाद। जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।